तर ही झाली धंगेकरांची बाजू। भाजप कार्यकर्त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत, प्रतिक्रिया ते सुद्धा जाणून घेऊयात आपण। आपले प्रतिनिधी योगेश बोरसे आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या सोबत काही भाजपचे कार्यकर्ते आहेत। योगेश, सौरभ, भाजपचे पदाधिकारी आणि भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आपण पाहू शकतो भाजपचे सर्व पदाधिकारी पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी आले होते आणि आत्ताच पुणे पोलीस आयुक्तांची भेट सुद्धा घेतलेली आहे। नेमकं काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घ्यात। ताई, तुम्ही आत्ताच पोलीस आयुक्तांची भेट घेतलेली आहे, काय तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? आयुक्तांशी काय नेमकी चर्चा झाली? काय आहे की सहकारनगर पोलीस स्टेशनला धंगेकरांचा ड्रामा सुरू झाला, नौटंकी। जमिनीवर येऊन बसले, ते आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये पण काही बोलले नाही। मग त्याच्यानंतर जेव्हा PIना बाहेर बोलवून वगैरे, म्हणजे बाहेरच्या लोकांना प्रेसला दाखवायलाची नौटंकी आणि जमिनीवर बसणारा कार्यकर्ता हे पहिल्यांदाचं परसेप्शन परत असं करून ते बसले। आणि त्याच्यानंतर की पैसे वाटतायत, तर असं जाऊन कोणी पण आरोप करू नाही शकत ना की पैसे वाटतायत। तर आम्ही CP साहेबांकडे अशासाठी आलो की ही नौटंकी आहे, ही उद्यापर्यंत तुम्ही सांभाळा, कारण आम्हाला भाजप कार्यकर्त्यांना आमच्या उमेदवाराचं काम करायचंय। आमचा उमेदवार विजयी होणार आहे, त्यामुळं त्यांना आता इन्सिक्युअर झालेले आहेत आणि आमच्या लोकांना कसं अडकवायचं याच्यासाठीची एक नौटंकी त्यांनी सुरू केली। कारण जर त्यांच्याकडे काही ठोस पुरावे असते तर त्यांनी ते सांगितलं असतं की हे नावं घेतली असती की हे पकडले गेले असते। असं काही नाही, ते आले आणि बसलेत आणि सांगितलं की ह्या लोकांना पकडा आणि हे पैसे वाटतायत। तर त्याचा कुठलाही पुरावा नाहीये, हे निरर्थक बडबड चालू आहे। पुरावा नाहीये। धीरज घाटे सुद्धा आपल्या सोबत आहे। काय त्यांनी जे काही आरोप लावलेले आहेत, भाजपकडून पैसे वाटप केले जातात आणि त्यामुळे ते ठिय्या आंदोलन जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी त्या ठिकाणावर उठणार नाही, अशी भूमिका ते घेत आहेत। नाही, मला असं वाटतं की महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे कांगावा करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत आणि मागच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस सुद्धा त्यांनी तेच केलं आणि आताही तेच करण्याचा प्रयत्न करतायत। भारतीय जनता पार्टी आणि महायुती विकासाच्या अजेंड्यावरती निवडणूक लढवते। देशामध्ये मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये केलेलं काम हे आम्ही लोकांच्या घराघरात मनामनात पोहोचवण्यासाठी गेले 2 महिने आम्ही प्रयत्न करतोय आणि सगळेच महायुतीचे कार्यकर्ते ते करतात। सभा झाल्या, मेळावे झाले, रॅलीज झाल्या, जनसंपर्क झाला। ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी त्यांना काहीतरी साक्षात्कार होतो आणि ते अशा पद्धतीने पोलीस स्टेशनला बाहेर जाऊन तिथं रस्त्यावरती बसण्याचा प्रयत्न करतात, पोलिसांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करतात, नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात। मला असं वाटतं की त्या लोकसभेतल्या मतदारांनी ठरवलंय की पुण्यातनं महायुतीचं कमळच निवडून द्यायचं, मुरलीधर मोहोळांना खासदार करायचंय। पुणेकरांचा मोदीजींवरती आणि